मुंबईतल्या मराठा मोर्चाची पूर्वतयारी आणि जनजागृतीसाठी आज बाईक रॅली काढण्यात येणार आहे। या बाईक रॅलीमध्ये रायगड, नवी मुंबई, पालघर, ठाणे आणि मुंबई परिसरातील जवळपास 50,000 बाईक स्वार सहभागी होण्याचा अंदाज आहे। सायंच्या सोमय्या ग्राउंडवरून सकाळी 9 वाजता या रॅलीला सुरुवात होईल। ही रॅली दादर टीटी मार्गे जेजे फ्लायओव्हरवरून गेटवे ऑफ इंडियापर्यंत जाणार आहे। या रॅलीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत। सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत रॅलीतील बाईक्सना फ्लायओव्हरवरून जायला परवानगी देण्यात आली आहे। राजकारणात काका पुतण्या वाद काही नवीन नाही। या वादाशी आता आणखी एक नाव जोडलं गेलं आहे, ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि त्यांचा पुतण्या संदीप तटकरे यांचं। संदीप तटकरे या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। रायगडमधील रोहा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी संदीप तटकरे यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली आहे। आज दुपारी 12च्या सुमाराला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते शिवबंधनात अडकतील। संदीप तटकरे यांचा शिवसेनेत प्रवेश हा सुनील तटकरे यांना मोठा धक्का मानला जातोय। तटकरे घराण्यातच मोठी फूट पडल्याचं चिन्ह आहे। शिवाय रोहा नगरपालिकेमध्ये आता काका विरुद्ध पुतण्या असा सामना रंगणार आहे। याआधी अवधूत तटकरे आणि सुनील तटकरे यांच्यात छुपा संघर्ष सुरू होता। आता संदीप यांनी आपल्या काकांना थेट आव्हान दिलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून जळगाव विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात आता भाजप विरुद्ध अपक्ष अशी लढत रंगणार आहे। माघारीच्या दिवशी दिवसभरातील नाट्यमय घडामोडीनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे 29 उमेदवारांनी नामनिर्देश अर्ज दाखल केले होते। यापैकी 21 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे 7 अपक्षांसह भाजपचा एक उमेदवार रिंगणात आहे। खरी लढत भाजपचे चंदुलाल पटेल आणि अपक्ष ॲडव्होकेट विजय पाटील यांच्यामध्ये असणार आहे। त्यामुळे दुरंगी लढतीचं चित्र आता स्पष्ट झालं आहे। पुणे विधान परिषद निवडणुकीतून शिवसेनेनं माघार घेतली आहे। मात्र राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार विलास लांडे मैदानात आहेत। विशेष म्हणजे विलास संपल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज स्वीकारायला नकार दिला। दरम्यान अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 10 पैकी 5 अर्ज मागे घेतले गेले। यामुळे पुण्यातनं निवडणूक पंचरंगी होणार आहे। नांदेडमध्ये 2 उमेदवार रिंगणात आहेत। काँग्रेसचे अमर राजूरकर विरोधात अपक्ष श्यामसुंदर शिंदे यांच्यामध्ये थेट लढत होईल। अपक्ष उमेदवार शिंदे यांना सेना, भाजप, राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्यामुळे अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला 1 लाखाऐवजी 5 लाख रुपये मदत देण्याचा कोणताही निर्णय राज्य सरकारच्या विचाराधीन नसल्याची माहिती अधिकारात समोर आलेली आहे। अशा प्रकारे राज्य सरकारने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा चालवली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे। हे सरकार म्हणजे फक्त स्वप्नांची मालिका आणि घोषणांचा पाऊस असून सरकारने राज्यातील जनतेची फसवणूक आणि सभागृहाची दिशाभूल केल्याचं विखे पाटील म्हणाले। यामुळे सरकार विरोधात हक्कभंग मांडणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। FRP बाबत कोल्हापूरच्या कारखानदारांनी केलेला निर्णय सगळ्या कारखानदारांना लागू होऊ शकत नाही असं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं आहे। व्यवहाराची सांगड घालण्याची गरज असून साखर कारखाने आर्थिक संकटात सापडले आहेत। भावनिक प्रश्न निर्माण करू नका असं आवाहन विखे पाटलांनी राजू शेट्टींना केलं आहे। केंद्रात दबाव तयार करून यावर कायमस्वरूपी मार्ग काढावा, जेणेकरून दरवर्षी आंदोलन करण्याची वेळ येणार नाही असा सल्लाही विखे पाटलांनी खासदार राजू शेट्टींना दिला आहे। काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी झाल्याबद्दल कर्नाटकच्या नगरविकास खात्यानं महापौर आणि उपमहापौरांना कारणे दाखवा नोटीस बजावून महानगरपालिका बरखास्तीचा इशारा दिला आहे। नोव्हेंबरला काळा दिन रॅलीमध्ये महापौर सरिता पाटील आणि उपमहापौर संजीव शिंदे यांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून सहभाग घेतला होता। याविषयी कन्नड संघटना आणि कन्नड प्रसार माध्यमांनी महापौर, उपमहापौर यांवर कारवाई करावी अशी मागणी केली होती। सरकारनं काळ्या दिनाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवला होता। जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल दिल्यावर नगरविकास खात्यानं महापौर आणि उपमहापौरांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। समर्पक उत्तर न दिल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे। कोल्हापुरात कागल हायवेवरच्या कोगनोळी नाका इथं शिवसैनिकांनी आंदोलन केलं। शिवसैनिकांनी कर्नाटकच्या बसेस आणि ट्रक अडवून माघारी पाठवल्या। तर युवा सेनेनंही कोल्हापुरातल्या संभाजीनगर बस स्थानकावर कर्नाटक डेपोच्या बसला काळं फासलं। जय महाराष्ट्र लिहून आगारातून एसटी बस परतवून लावल्या।
बेळगावमध्ये कन्नड भाषिकांकडून मराठी भाषिकांवर सुरू असलेल्या अत्याचाराचा सांगलीमध्ये निषेध व्यक्त करण्यात आला। या प्रश्नी सांगलीत शिवसेना आक्रमक झाली असून शिवसेना कार्यकर्त्यांनी कर्नाटकी बसेसना आणि बसच्या बोर्डला काळं फासलं आणि यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सामान्यांना वाढत्या महागाईचा आणखी एक झटका सहन करावा लागणार आहे, कारण जनतेला पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या किमती जास्त भरावे लागतील। पेट्रोल प्रति लिटर 89 पैशांनी तर डिझेल प्रति लिटर 86 पैशांनी महाग झालाय। मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू झालेत। याआधी गेल्या महिन्यामध्ये 16 ऑक्टोबरला पेट्रोलचे दर लिटर मागे ₹1.34 तर डिझेलचे दर लिटर मागे ₹2.37 वाढले होते। त्यामुळे अवघ्या 15 ते 20 दिवसांच्या कालावधीतच पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली आहे। ऑक्टोबरमध्ये 2 वेळा पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे। बुलढाणामधल्या खामगाव आश्रमशाळा प्रकरणात 5व्या इयत्तेतल्या मुलीनं पोलिसात अत्याचाराची तक्रार दिली आहे। त्यामुळे या बलात्कार प्रकरणातली दुसरी तक्रार नोंदवली गेली आहे। खामगाव आदिवासी आश्रमशाळेतील बलात्कार प्रकरणी आणखी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। हे 4ही आरोपी शाळेचे कर्मचारीच आहेत। यानंतर या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या 15 वर पोहोचली आहे। यामध्ये मुख्य आरोपी इतुसिंग पवार आणि संस्थाचालक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। यापैकी 11 जणांना 10 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। बलात्कार प्रकरणाची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतली असून नागपूरच्या CID प्रमुखही चौकशीसाठी बुलढाण्याला जाणार असल्याची माहिती पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी दिली आहे। येत्या हिवाळी अधिवेशनात नवीन मोटर व्हेइकल ॲक्ट मंजूर होणार आहे। त्यानंतर देशभरात 4000 प्रशिक्षण संस्था उभारून अपघात टाळण्यासाठी शिक्षण आणि प्रशिक्षण दिलं जाणार असल्याची माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे। नाशिकमध्ये चिल्ड्रन्स ट्रॅफिक पार्कमधील लायब्ररीचं त्यांनी उद्घाटन केलं। देशात दरवर्षी 5 लाख अपघात होतात, यापैकी 1.5 लाख जणांचा मृत्यू होतो। याला इतर कारणाबरोबरच रोड इंजिनिअरिंग हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे येत्या काळात अपघात घडणाऱ्या क्षेत्रात युद्धपातळीवर सुधारणा केली जाणार असल्याची घोषणा गडकरींनी केली। मनमाड, धुळे, इंदूर हा रेल्वे मार्ग होण्यासाठी रेल्वे मंत्रालयासोबतच जहाज बांधणी मंत्रालयाच्या इंडिया पोर्ट कनेक्टिव्हिटी या कंपनीमार्फत निधी देण्यात येईल आणि येत्या 6 महिन्यात या रेल्वे मार्गाचं भूमिपूजन केलं जाईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केली। धुळ्यातील पोलीस कवायत मैदानावर धुळे ते औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211, तरसोद ते फागणे तसंच फागणे ते गुजरात सीमेपर्यंतचा रस्ता चौपदरीकरणाचं भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण सोहळा केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला। त्यावेळी ते बोलत होते। खानदेशातील अनेक प्रलंबित विकास कामांना चालना दिली जाईल आणि या भागातला विकासाचा अनुशेष भरून काढला जाईल, असं आश्वासन गडकरींनी यावेळी दिलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारक कामाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला। या स्मारक समितीचे मुख्य विनायक मेटे यावेळी उपस्थित होते। नवीन वर्षाच्या सुरुवातीला काम सुरू होईल आणि इतक्या दिवसाचं स्वप्न साकार होईल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। शिवसेना भाजपमध्ये पुन्हा एकदा जुंपण्याची शक्यता आहे। यावेळी निमित्त ठरणार आहे ते पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी आणि गोरेगाव दरम्यान नव्यानं तयार होत असलेलं ओशिवरा रेल्वे स्टेशन। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या स्टेशनचं उद्घाटन अपेक्षित आहे। मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी या स्टेशनची पाहणी केली। काही दिवसांपूर्वी उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनीही या स्टेशनच्या कामाची पाहणी केली होती। अनेक वर्षांपासून या स्टेशनचं काम रखडलं होतं, मात्र गेल्या 2 वर्षात हे काम पूर्णत्वाकडे नेण्याचं काम केल्याचा दावा देसाईंनी केला आहे। याच पार्श्वभूमीवर शिवसेनेला शह देण्यासाठी शेलार आणि राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी या स्टेशनची पाहणी केली। त्यामुळे स्टेशनच्या नावाचा वाद सुरू असताना ओशिवरा रेल्वे स्टेशनवरून शिवसेना भाजपमध्ये श्रेयाची लढाई सुरू झाली आहे। मुंबई महापालिकेच्या आर मध्य विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांच्या तडकाफडकी बदलीचं प्रकरण सध्या वादग्रस्त बनलं आहे। भाजप वगळता अन्य राजकीय पक्षांनी एकजुटीनं गांधी यांच्या बदलीला विरोध दर्शवलाय। गांधी यांनी विभागातील अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरू केल्यामुळे त्यांची मुदती आधीच बदली करण्यात आल्याची एकजूट असलेल्या नगरसेवकांचं म्हणणं आहे। तसंच गांधींची बदली करण्यामागे भाजप आमदारांना राजकीय दबाव आणल्याचा आरोप हे सर्व नगरसेवक करतायत।
मुंबईतल्या बोरिवली भागातल्या आर मध्य विभागाचे सहाय्यक पालिका आयुक्त किशोर गांधी यांच्या बदलीमागे स्थानिक राजकारण आहे. आपण कोणाच्याही विरोधात नाही, तसंच आपण कोणाच्याही बदलीची मागणी केलेली नाही, असा खुलासा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला आहे. माझे आणि गांधींचे स्नेहाचे संबंध आहेत. विरोधी पक्षांनी आरोप करण्यापेक्षा गांधी यांची बदली का केली हे आयुक्तांना विचारावं, असा सल्लाही विनोद तावडे यांनी दिला आहे. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरच्या अविश्वास प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी सध्या स्थगिती दिली आहे. यामुळे मुंढेंनी सुरू केलेला वॉक विथ कमिशनर उपक्रम नव्या जोमानं पुन्हा सुरू झाला आहे. हा उपक्रम काल नेरूळमध्ये घेण्यात आला. यावेळी नागरिकांनी निवेदन देण्यासाठी गर्दी केली. नेरूळ विभागातल्या समस्यांवर त्वरित कारवाईचं यावेळी मुंढेंनी आश्वासन दिलं. दरम्यान आपलं काम शासनाच्या नियमात राहून लोकांसाठी कायम सुरू राहील, असं यावेळी मुंढे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांची चक्क अजित पवारांच्या समोरच मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमनं उधळली. इंदापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी विकास आराखड्याला मंजुरी देताना केलेल्या सहकार्यामुळे त्यांनी चक्क अजित पवार यांच्या समोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. चक्क अजित पवार यांच्या समोर स्तुतीसुमनं उधळल्यामुळे आमदार दत्तात्रय भरणे यांची पवार कान उघडणी करतील की काय, अशी चर्चा तरंगती आहे. पुण्यातील पंचतारांकित ऑर्किड हॉटेलला महापालिकेनं सील ठोकण्याची कारवाई केली आहे. मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स थकवल्यामुळे मनपानं ही कारवाई केली आहे. गेली 4 वर्ष हॉटेल व्यवस्थापनानं मालमत्ता कर भरलेला नाही. कर थकबाकीची रक्कम तब्बल 14 कोटी आहे. पुण्यातील बालेवाडी भागामध्ये हे हॉटेल आहे. प्रसिद्ध उद्योजक हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत यांच्या मालकीचं हे हॉटेल आहे. दरम्यान हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून आपण काही त्या जागेचा मालक नाही, असं विठ्ठल कामत यांनी स्पष्ट केलं आहे. भ्रष्टाचाराविरोधात मुंबईत सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आलं होतं. एअर इंडियानं ही सायक्लोथॉन आयोजित केली होती. जवळपास 80 सायकलस्वारांनी यात सहभाग घेतला. नरिमन पॉइंट ते हाजी अली दरम्यान 21 किलोमीटरची ही सायक्लोथॉन होती. भारताचा माजी हॉकी कर्णधार धनराज पिल्लेनं या सायक्लोथॉनला झेंडा दाखवला. यावेळी पिल्ले यांनी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचं अभिनंदन केलं. व्यापारीकरणामुळे क्रीडा क्षेत्रात विकृती आलेली आहे. यामुळे आता क्रीडा क्षेत्रातली संस्कृती आणण्याची आवश्यकता असल्याचं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं. ते नागपूरमध्ये संघप्रणीत खेळ संघटन क्रीडा भारतीच्या कार्यक्रमात बोलत होते. क्रीडा भारतीनं नागपुरात विदर्भातील अर्जुन पुरस्कार, शिवछत्रपती पुरस्कार, दादाजी कोंडदेव पुरस्कार आणि एकलव्य पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. अनेक खेळांमध्ये खेळाडूंचे लिलाव होतात, हे प्रतिष्ठेचं लक्षण नाही. हे खेळात शिरकाव केलेल्या व्यापाराचा परिणाम असल्याचं सरसंघचालक म्हणाले. येत्या काळात संघप्रणीत क्रीडा भारती देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत खेळ पोहोचवण्यासाठी प्रयत्न करेल, असंही डॉक्टर भागवत म्हणाले. उत्तर भारतीयांचा महत्त्वपूर्ण सण असलेल्या छठपूजेसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. नागपूरच्या अंबाझरी तलावावर छठपूजा समितीच्या वतीनं कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. गेल्या 20 वर्षांपासून संस्थेच्या वतीनं उत्तर भारतीयांसाठी पूजेकरता तलावावर सुविधा उपलब्ध केल्या जातात. अंबाझरी तलावाच्या काठावर 35 कृत्रिम घाट बनवण्यात आलेत. संरक्षणासाठी पोलिसांसह स्वयंसेवक देखील उपस्थित राहणार आहेत. महानगरपालिकेच्या वतीनं होड्या आणि रुग्णवाहिकांचाही पुरवठा करण्यात आला आहे. दरम्यान पूजेनंतर कुठेही अस्वच्छता निर्माण होऊ नये यासाठी निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या तत्काळ तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालाला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. 3 आठवड्यात रेल्वे पोलिसांनी जवळपास 54 तात्काळ तिकिटांच्या साठ्यासह 2.5 लाखांची रोकड जप्त केली आहे. तिकिटांचा काळाबाजार प्रकरणी आतापर्यंत 3 दलालांना अटक करण्यात आली आहे. हे दलाल बोगस आयडीच्या मदतीनं ई तत्काळ तिकीट बुक करून चढ्या भावात त्याची विक्री करत होते. डोंबिवलीच्या केडीएमसीच्या प्रभाग कार्यालयात ठाणे अँटी करप्शननं धाड मारली. 1.5 लाखांची लाच घेताना प्रभाग क्षेत्र अधिकारी गणेश बोराडे एसीबीच्या जाळ्यात अडकले. लाच प्रकरणी बोराडे दुसऱ्यांदा ठाणे अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकलेत. अनधिकृत बांधकामांची नोटीस बजावण्यासाठी त्यांनी 6.5 लाखांची लाच मागितली होती आणि आता पुन्हा एकदा 1.5 लाखांची लाच घेताना त्यांना अटक करण्यात आली.
कुत्र्याची शिकार करण्याच्या नादात बिबट्या चक्क शौचालयात शिरला आणि शौचालयाचं दार अचानक बंद झाल्यामुळे रात्रभर कुत्रा आणि बिबट्या शौचालयात अडकले। शौचालयाचा दरवाजा बंद झाल्यामुळे बिबट्या आणि कुत्रा दोघेही घाबरले आणि दोघांनीही शौचालयात गपचूप बसून राहणं पसंत केलं। सकाळी घराचे मालक मनोहर सुर्वे यांनी शौचालयाचं दार उघडलं आणि बिबट्या आणि कुत्र्याला बघून सुर्वेंची परिस्थिती पळताभुई थोडी अशी झाली आणि त्यांनी त्वरित शौचालयाचा दरवाजा बंद केला। गावचे सरपंच आणि पोलीस पाटील यांना त्यांनी खबर दिली। तसंच पोलीस पाटलांनी वन विभागाला बोलावलं। वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी शौचालयाचा वरचा भाग फळ्यांनी बंद केला आणि खालच्या भागाला पिंजरा लावला। शौचालयाचा दरवाजा उघडताच अडकलेला बिबट्या पिंजऱ्यात येऊन जेरबंद झाला। ईस्टर्न फ्रीवेवर भीषण अपघात झालाय। हा अपघात इतका भयंकर होता की यात 6 जण ठार झाले तर 3 जण जखमी झालेत। चेंबूरहून सीएसटी कडे जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झालाय। मृतांमध्ये राजकुमार वर्मा, अंतरा वर्मा, हरकेश वर्मा, राजश्री वर्मा, रागिनी वर्मा आणि आशा वर्मा यांचा समावेश आहे। तर अपघातामध्ये विनय वर्मा, रवी वर्मा आणि मंगरू वर्मा हे जखमी झालेत। जखमींवर जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सोलापूरमध्ये 2 टोळ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे। सोलापूरच्या सिव्हिल शासकीय रुग्णालयात ही घटना घडली। सालार गँगच्या 40 ते 50 जणांनी जहागीरदार गँगच्या लोकांवर हल्ला केला। यानंतर दोन्ही बाजूंकडून तलवारीनं एकमेकांवर वार करण्यात आले। या टोळी युद्धात 10 जण जखमी झाले असून 2 गंभीर जखमी झालेत। शुक्रवारी दुपारच्या सुमाराला नई जिंदगी भागामध्ये झालेल्या किरकोळ वादाचं पर्यवसान अशा प्रकारे गँग वॉरमध्ये झालं। या घटनेनंतर शासकीय रुग्णालयात भीतीचं वातावरण पसरलंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।